नाव निकिता माणिक गवते, नगरचीच आहे। मुकुंदनगरमध्ये जे अपना बाजार हे फेस्टिवल भरतं आहे हे 5 वर्षापासून भरतं आहे आणि मी 5 वर्षापासून या फेस्टिवलमध्ये सहभागी होते। इथं या सगळ्या प्रकारचे हिंदू मुस्लिम सगळ्या प्रकारचे लोक इथं येतात खरेदीसाठी। सगळ्यांना एकसारखंच सगळ्यांना समान मानलं जातं। चांगला अनुभव आला, माझा धंदा पण चांगला झाला आणि म्हणजे सगळ्या स्टॉल धारकांनी आयोजकांनी मला भरपूर सहकार्य केलं। सुनील बलवीम साठे कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड। इथं आल्यावर धंदा आमचा चांगला व्यवस्थित झाला। इथे रमजानचा बाजार भरतो, दरवर्षी मी गाडी लावतो, काही त्रास नाही, मला त्रास नाही, काही नाही। आता झिरो न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। रमजानीसाठीच्या अपना बाजार फेस्टिवलमध्ये हिंदू छोटे व्यापारी सहभागी। मुकुंदनगर मुस्लिम बहुल भागामध्ये अपना बाजारमध्ये एकतेचं दर्शन। सर्व जाती धर्माच्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा सहभाग। धार्मिक यात्रा, जात्रा किंवा यात्रा असो, उरूस असो वा सणवार, हिंदू मुस्लिम सर्व जातीच्या धर्माचे व्यापाऱ्यांचा व्यावसायिक सहभाग हा बालकापासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत चेहऱ्यावरील आनंद वाढवणारा असतो। मग तो फुगेवाला असो की भेळपुरी पाणीपुरीवाला असो, कधीही आणि कोणीही यांना त्यांची जात विचारून त्यांच्याकडून फुगा असो वा भेळ, गुडशेव असो वा प्रसाद खरेदी करत नाही। मनी असतो एकच भाव, देवा मला पाव। रमजानचा महिना सुरू आहे। अहमदनगर शहराचे आताचे अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर उपनगरात मुस्लिम बहुल लोकवस्तीमध्ये अपना बाजार मागील अनेक वर्षापासून भरविला जातो। खरेदीदार मोठ्या प्रमाणात पायाच्या चपलापासून काटे, कंगन, मेहंदी सर्व काही घरादारासाठी करत असतो। म्हणून यावर्षीही अपना बाजार फेस्टिवल भरवण्यात आला आहे। यामध्ये सर्व जाती धर्माचे छोटे मोठे व्यापारी मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात। मढी यात्रेतील मुस्लिम व्यापारी बहिष्कार प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले आहे। यात्रा, धार्मिक यात्रा, जत्रा किंवा यात्रोत्सवामध्ये काही समुदायावर बहिष्कार टाकण्याची घटना अलीकडे वाढल्या आहेत। काही प्रवृत्ती या घटनांना प्रोत्साहन देतात, त्यामुळे मुस्लिम समुदायावरील बहिष्कार वाढतो आहे। मागील काही वर्षापासून गणपती आणि नवरात्रोत्सव या ठिकाणी धार्मिक उत्सवामध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकाने लावण्यास मज्जाव करण्यात येत आहे। असे असताना मुकुंदनगर भागातील रमजान ईदच्या निमित्ताने 10 ते 15 दिवसापासून भरवण्यात आलेल्या अपना बाजारचा झिरो न्यूजने आढावा घेतला असता मजहब नहीं सिखाता आपस में बात रखना चे दर्शन घडले। सर्व जाती धर्माचे हिंदू असो वा मुसलमान। माझं नाव निकिता माणिक गवते, नगरचीच आहे। व्यापारी आपापला व्यवसाय करताना हे फेस्टिवल भरतं आहे हे 5 वर्षापासून भरतं आहे आणि मी 5 वर्षापासून या फेस्टिवलमध्ये सहभागी होते। हे फेस्टिवलमध्ये ज्या प्रकारचे दुकानं असतात, ज्या प्रकारचे स्टॉल असतात, ह्या अतिशय सुंदर असतात आणि बऱ्याच ठिकाणचे लोक इथं खरेदीसाठी येतात। विक्रीसाठी हे प्रत्येकाचे स्टॉल असतात, वेगवेगळ्या प्रकारचे आहे। कोणी ड्रेसचे लावतात, कोणी शूज आहे, कोणी कॉस्मेटिकचे लावतात, खेळणी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या मुलांसाठी खेळणी आहेत। अशा प्रकारचे बऱ्याच प्रकारचे खेळणी वगैरे इथं असतात। आणि हा अपना बाजार हे कोणत्याही प्रकारच्या अडचणी न येता हा अपना बाजार हे फेस्टिवल पूर्णतः ज्या ठिकाणी सुरू होते आणि ज्या व्यवस्थितपणाने सुरुवात होते त्या ठिकाणी एंडिंगपर्यंत कोणतीच अडचण येत नाही। सध्याचा शहराचा वातावरण जातीवादाचा आहे, तुम्हाला इकडे काही जाणवलं का? अजिबात जातीवाद म्हणजे इथं हा प्रकार आज घडलाच नाही आहे आणि इथं कोणालाही अडचण आली नाही। इथं या सगळ्या प्रकारचे हिंदू मुस्लिम सगळ्या प्रकारचे लोक इथं येतात खरेदीसाठी। सगळ्यांना एकसारखंच सगळ्यांना समान मानलं जातं। अपना बाजारमध्ये दुकान लावतात हे सगळे मुकुंदनगर भागात। आम्ही हिंदू मुस्लिम भाई सगळे भाई आणि आम्ही आमची दुकानं संगती लावतात, आम्ही संगती राहतात। आम्हाला काय यांची बी त्रास नाही आहे आणि यांना आमची बी काय त्रास नाही। माझी पाणीपुरीची गाडी आहे। या अपना बाजारमध्ये माझं हे पहिलंच वर्ष होतं। पहिलंच वर्षी मला खूप चांगला अनुभव आला, माझा धंदा पण चांगला झाला आणि म्हणजे सगळ्या स्टॉल धारकांनी आयोजकांनी मला भरपूर सहकार्य केलं। काही तुम्हाला हिंदू म्हणून दुकान लावायला काही प्रॉब्लेम? तसं काही मला काही जाणवलं नाही। सुनील बलवीम साठे कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड।
इथं आल्यावर धंदा आमचा चांगला झाला, व्यवस्थित झाला. म्हणजे तुम्ही हिंदू म्हणून मुसलमानांनी तुमच्याकडून खरेदी नाही केलं असं झालं का? नाही काहीच नाही अडचण. ऑर्गनायझरने काही सांगितलं का तुम्हाला? नाही हिंदू आहे तुम्ही दुकान नको लावा असं काही? नाही काहीच नाही. आम्ही ना संजय विनायक घोडके इथे रमजानचा बाजार भरतो, दरवर्षी मी गाडी लावतो. काही त्रास नाही, कुठला त्रास नाही, काही नाही. आता शहरात जातीवादचं वातावरण चालू आहे, कापड बाजार इकडं. आता तुम्हाला इकडं काही मुस्लिम बहुल वस्तीमध्ये काही त्रास झाला का तुम्हाला? त्रास नाही झाला. झीरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.